ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मिती केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. भारतीय संस्कृती आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आध्यात्मिक पायावर उभी असलेली भारतीय लोकशाही ही आध्यात्मिक लोकशाही आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती यानुसार हेच अंतिम सत्य आहे, असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यात केले. भारतरत्न माजी पंतप्रधान आणि ICCRचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मिती केलेल्या इंडिया मेन स्प्रिंग ऑफ डेमोक्रॅटिक ट्रॅडिशन, भारत लोकशाही परंपरेचे प्रेरणास्त्रोत या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर सहस्त्रबुद्धे बोलत होते. ठाण्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाचे प्रकाशन चाणक्य फेम अभिनेते डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे होते, तर व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा दाते, कार्यवाह मकरंद मुळे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य सुजय पत्की उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांची राजनीती पलीकडील भाषणे असलेल्या या पुस्तकाची महती विशद करताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी अटलजींच्या अनेक आठवणी जागवत आगामी वर्ष हे अटलजीच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे, तेव्हा या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उत्तम कार्यक्रम होणे हा भाग्ययोग असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी जगात कुठेही नसलेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पायावर उभी असलेली आपली लोकशाही आहे. 75 वर्ष झाली तरी आपली लोकशाही उत्तरोत्तर प्रगल्भ होत आहे. भारताविषयी काही पाश्चात्य देशांमध्ये विकृत लिखाण केले जाते, मात्र आपली एकता आणि विविधता कधीही विभाजनाला उत्तेजना देत नाही. आपण विविध आहोत म्हणूनच एक आहोत असे स्पष्ट करताना त्यांनी ब्रिटिश देशाचा दाखला दिला. तसेच अनिवासी भारतीयांनी भारताची प्रतिमा किंबहुना सौम्य संपदा प्रभावी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. दरम्यान डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनीही भारतीय प्राचीन ग्रंथ ते भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कौटिल्य आदीच्या काळातील उज्ज्वल इतिहास व संस्कृतीचे दाखले दिले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे शहरात पत्नी व 2 मुलांची निर्गुण हत्या करून फरार झालेल्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे शहरकडून जेरबंद. दिनांक 21/12/2023 रोजी भावना अमित बागडी वय 24 वर्ष, अंकुश अमित बागडी वय 8 वर्ष, खुशी अमित बागडी वय 6 वर्ष यांना मयत महिलेचा पती अमित धर्मवीर बागडी याने घरगुती कारणावरून शिंगेचाळ कासारवडवली गाव ठाणे येथे क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात घाव घालून अत्यंत निर्गुणपणे खून करून फरार झाला होता.
त्याबाबत कासारवडोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 418/2023 भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाब अत्यंत संवेदनशील असल्याने गुन्ह्याची खिता लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील व सपोआ शोध 1 गुन्हे निलेश सोनवणे यांनी गुन्हे शाखेतील घटक 5 वागळे, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कदाव यांच्याकडील 8 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचे शोधकामी रवाना केली होती. सदर तपास पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेऊन तपास केला असता हरियाणा राज्य येथे पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी वरिष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन व पोलीस उपनिरीक्षक तुषार माने यांची वेगवेगळी 2 पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती. गेलेल्या तपास पथकांनी आरोपीचा जिल्हा हिसार राज्य हरियाणा येथे कौशल्यपूर्ण शोध घेत असताना आरोपी अमित धर्मवीर बागडी यास हिसार राज्य हरियाणा येथून शितापीने बौकाशी कामी ताब्यात घेतले आहे. अतिशय संवेदनशील हा जो मर्डर झालेले होते या अनुषंगानं सूचना देण्यात आलेले होते की तात्काळ यामध्ये आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या वतीनं आपण 8 पोलीस पथकं आपण तयार करण्यात आली होती. याच्यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं पथक स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये युनिट 5चे सिनियर PI विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम, खंडणी विरोधी पथक, सेंट्रल युनिट्स आणि प्रॉपर्टी सेल अशा सगळ्यांचे मिळून आपण टीम तयार केल्या होत्या. याच्यामध्ये जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही CCTV फुटेज असेल, तांत्रिक तपास असेल, टेक्निकल तपास असेल या अनुषंगानं तपास करण्यात आला आणि जी काय माहिती मिळाली होती की सदरचा आरोपी हा बाहेरच्या राज्यामध्ये पसार झालेला आहे. त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर आपल्या 2 टीम हरियाणा राज्यामध्ये त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं त्या ठिकाणी आपण रवाना केल्या होत्या आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टन्स त्या अनुषंगानं हा आरोपी काल 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक 5 ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, पोलीस उपनिरीक्षक सुनील आहिरे, पोलीस हवालदार रोहिदास रावते, पोलीस हवालदार सुनील निकम, जगदीश नाळवदे, माधव वाघचौरे, सुनील रावते, तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, यश यादव या पथकाने तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मालवण येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंनी केली बक्षिसांची लयलूट. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व राज्य हौशी जलतरण संघटना आयोजित खुली सागरी जलतरण स्पर्धा 2023 नुकतीच मालवण येथे पार पडली. या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये यश प्राप्त पारितोषिके पटकाविली. 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत स्नेहा लोकरे हिने दुसरा क्रमांक पटकावीत रौप्य पदक मिळविले, तर आयुषी आखाडे, सोहम पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावीत कांस्य पदक प्राप्त केले. मानव मोरे याने 5वा तर श्रुती जांभळे हिने 6वा क्रमांक मिळविला. 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यांनी 5वा क्रमांक प्राप्त केला, तर आर्यवधान याने ही स्पर्धा पूर्ण केली. 2 किलोमीटर स्पर्धेत आयुषी आखाडे हिने 3रा क्रमांक प्राप्त करीत कांस्य पदक पटकाविले. 1 किलोमीटर स्पर्धेत श्रेया शाह हिने 4था तर श्रुती जांभळे हिने 10वा क्रमांक प्राप्त केला. 1 किलोमीटर फिन स्पर्धेत कैवल्य राणे याने 3रा क्रमांक प्राप्त करीत कांस्य पदक पटकाविले, तर श्रेया शाह हिने 6वा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील पहिल्या 10 विजेत्यापटूंना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच रुद्र निसार, आयुष तावडे, अरुण ओरंगटी, मोहित देशपांडे, आदित्य देसाई, माही जांभळे, ओजस मोरे, नक्ष दिसार, आदिराज पाटील, गार्गी भरनुके, जियाना गाला, रुद्रांश केळकर, आरुष राणे यांनी ही स्पर्धा वेळेत पूर्ण केली. हे सर्व जलतरणपटू प्रशिक्षण कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करीत आहेत. सिंधुदुर्ग मालवणला चिवला बीचला झालेल्या 13व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला आपल्या स्टारफिशच्या ठाण्याच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केलेली आहे. आणि 10 किलोमीटर अंतर समुद्रात पहिल्यांदा जी स्पर्धा आहे, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, लहानग्यांची 500 मीटर अशा सर्व प्रकारामध्ये आपल्या स्टारफिशनी यश कमवून नंबर 1ची टीम त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ही एक राज्यस्तरीय खुली स्पर्धा होती. याच्यात कुठलंही पुढे क्वालिफिकेशन नाही आहे, पण मुलांना उत्साह वाढवण्यासाठी ही स्पर्धा असेल. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा असते सागरी. याच्यामध्ये 1050 स्पर्धक सहभागी झाले होते. स्टारफिशच्या या सर्व जलतरणपटूंचे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, सचिव अतुल पुरंदरे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक मोतीलाल कुवर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.